नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या कुस्तीच्या स्पर्धेत ओपन गटात अंडर 19 मध्ये परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरात राहत असलेल्या शेख खाजा शेख अमीन याने भारतात तिसरा क्रमांक पटकावत ब्राउन पदक मिळवले आहे। या स्पर्धा दिल्ली येथे दिनांक 25 ते 29 डिसेंबर दरम्यान पार पडल्या होत्या। आज परभणी येथील रेल्वे स्टेशनवर आला असता राजे संभाजी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष खासदार संजय जाधव व राजे संभाजी तालीमचे अध्यक्ष वस्ताद अण्णा डिघोळे यांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात भव्य सत्कार करण्यात आला। शेख खाजा यांनी या अगोदरही सातारा येथे झालेल्या कुस्तीच्या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे। आज त्याच्या या विजयाबद्दल राज डिघोळे, अर्जुन डिघोळे, पैलवान बिस्मिल्ला पठाण, पैलवान महेश सोनवणे, पैलवान जयदीप गित्ते, विक्की खंदारे, अनिल आव्हाड, प्रणव भालेराव, कार्तिक कलप्पा, वजेंद्र सोनटक्के, उत्कर्ष नदे, सुशील मोरे, निखिल शिंदे, नारायण अपशिंगे, अभि शिंदे, कान्हा ओपले उपस्थित राहून राजे संभाजी मित्रमंडळाच्या वतीने पैलवान शेख खाजा यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शेख अमीन हे माझे आत्याचा मुलगा आहे आणि तो 5 ते 6 वर्षापासून राजे संभाजी व्यायामशाळा परभणी येथे कुस्तीचा सराव करतो आणि त्याने गेल्या वर्षी झालेल्या राज्य स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावला होता व यावर्षी पण त्याने महाराष्ट्राला गोल्ड मेडल आणि महाराष्ट्राच्या नंतर पुढच्या स्पर्धा नॅशनल ज्या दिल्ली येथे स्पर्धा झाल्या तिथे तिसरा क्रमांक पटकावला आहे। तो भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाला आलेला आहे। त्याने आपल्या परभणी जिल्ह्याचं नाव पूर्ण भारतात रोशन केलेलं आहे। ॲक्च्युली त्याची जर परिस्थिती पाहता त्याचे वडील हे पंक्चरचा व्यवसाय करतात, त्याचा गुजारा आणि त्याला 4 मुली आहेत। त्या 4 मुलीचा आणि 1 मुलगा हा त्याचा सर्वांचा खर्च हा त्याच्या पंक्चरच्या व्यवसायातून चालतो आणि त्याच्यातूनच एक चांगला उत्कृष्ट असा पैलवान त्यांनी घडविलेला आहे। ते राजे संभाजी व्यायामशाळेमध्ये अण्णा डिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो आणि मी पण त्याच्याच जवळ सराव केलेला आहे आणि त्याच्यातूनच मी पण मोठा झालेला आहे आणि मला सर्व हकीकत माहिती आहे की पैलवान घडण्यासाठी किती खर्च लागतो, त्याला काय काय लागतो हे मी स्वतः पैलवान असल्यामुळे मला सर्व माहीत आहे। तरी पण त्याच्या वडिलांच्या हालाकीची परिस्थिती असताना मी माझे काही मित्र असे आम्ही थोडंफार त्यांना मदत करत असतो। परंतु इथून पुढे त्याला जर देशाचं नेतृत्व करायचं असेल आणि आपल्या परभणी जिल्ह्यासाठी आणि देशासाठी जर मेडल आणायचं असेल तर त्याला खूप काही खर्च लागेल, कारण कुस्ती हा गेम असा आहे की त्याला खूप सराव करावा लागतो आणि ते सराव केल्यानंतर त्याला एनर्जी प्राप्त होण्यासाठी खूप काही डाएट घ्यावा लागतो। त्याच्यात बदाम आहे, दूध आहे, तूप आहे, अशा बरेचसे खाण्याची वस्तू आहेत की ते पैशाशिवाय येत नाही। त्याला आजपर्यंत कोणत्याही राजकीय किंवा शैक्षणिक लाभ भेटलेला नाही। तरी माझी अशी शासनाला विनंती आहे आणि आपल्या इथले पुढारी मंडळीला विनंती आहे की अशा गरीब घरच्या मुलांना त्यांनी आर्थिक मदत करावी आणि जेणेकरून तो आपल्या देशाचं आपल्या परभणी जिल्ह्याचं पूर्ण देशामध्ये नाव उज्ज्वल करेल। आणि ॲक्च्युली पाहिलं तर आणि त्याची परिस्थिती पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल, बरोबर परिस्थिती पाहिली लक्षात येईल की त्याचं घर कसं आहे आणि तो कसं राहतो आणि कसा सराव करतो आणि त्याचं वय ॲक्च्युली आता 19 वर्षाच्या गटामध्ये तो खेळला कुस्ती। आता इथून पुढं त्याची खरी सुरुवात आहे, इथून पुढं खरी त्याला मेहनत लागणार आहे आणि इथून पुढे जर त्याला महाराष्ट्र केसरी किंवा अन्य स्पर्धा खेळायच्या असेल तर त्याला खूप काही लागेल। तर माझी अशी विनंती आहे की आपल्या परभणीकरांनी त्यांना भरभरून मदत करावी आणि त्याला आर्थिक लाभ द्यावा आणि त्यांना तर तो चांगल्या पद्धतीचा पैलवान घडेल आणि आपल्या परभणी जिल्ह्याचं नाव पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात गाजवेल आणि एरवी जर चांगला झाला असतो तो ऑलिम्पिकला सुद्धा आपल्या परभणी जिल्ह्यातून फर्स्ट मेडल मारणारा पैलवान होईल। आणि आता या 2 जिल्ह्यामधून प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।